गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा, मेटॅलर्जी ह्या चॅप्टरमधला शेवटचा पार्ट आपण बघतोय. जे शेवटचं लेक्चर आपल्या या ठिकाणी असणार आहे. काल आपण करोजन ऑफ मेटल्स असं बघितलं होतं आणि वेगवेगळ्या मेटल्सचं करोजन कशा पद्धतीने होतं, कुठला कंपाऊंड तयार होतो ते आपण काल बघितलं होतं. त्याच्यामध्ये आपण करोजन ऑफ मेटल्समध्ये व्हेरी इम्पॉर्टंट मेटल आपण बघितला, करोजन ऑफ Fe मीन्स युअर आयर्न. आणि ह्या आयर्नच्या करोजनला आपण म्हटलं होतं इट इज अ रस्टिंग ऑफ आयर्न. आयर्न ऑक्साईडचा लेअर त्या ठिकाणी तयार होतो Fe2O3 H2O, ज्याला तुम्ही हायड्रेटेड फेरिक ऑक्साईड म्हणतात, रस्ट असं म्हणणार तुम्ही त्याला. रस्टिंग ऑफ आयर्न आपण काल बघितलं करोजन ऑफ मेटल्समध्ये. सिमिलरली त्याच्यासोबतच आपण दुसरा मेटल बघितला, कॉपर. कॉपरवर सुद्धा कार्बोनेटचा एक लेअर येणार, कॉपर कार्बोनेटचा. जसं Fe2O3 ऑक्साईड झाला तसा कार्बोनेटचा लेअर येतो आणि त्याला म्हणतो आपण पॅटिनेशन ऑफ दी कॉपर. कॉपरचं पॅटिनेशन होणार, एक ग्रीनिश लेअर त्या ठिकाणी येणार. सिमिलरली हिअर त्याच्यानंतर बघितलं आपण करोजन ऑफ ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम ऑक्साईडचा लेअर तयार होतो. That one is a corrosion of your aluminum, and then corrosion of your Ag, एक blackish layer जो आहे सिल्वर सल्फाइडचा ब्लॅकिश लेअर त्याच्यावर येतो ड्यू टू दी प्रेझेन्स ऑफ H2S गॅस इन द ॲटमॉस्फिअर. तर या चार वेगवेगळ्या मेटलचं करोजन आपण काल बघितलं आहे. मग हे जे करोजन असेल इट इज व्हेरी इफेक्टिव्ह. इकॉनॉमिकली त्याचा खूप फरक पडतो मित्रांनो, म्हणून हे करोजन प्रिव्हेंट करणं फार गरजेचं आहे. मग या करोजनचं प्रिव्हेन्शन कसं करणार, त्याचे 5 वेगवेगळ्या मेथड्स काल तुम्हाला मी लिहून दिलेल्या होत्या. त्या मेथड्स आपल्याला आज या ठिकाणी डिस्कस करायचे आहेत की ह्या 5 वेगवेगळ्या मेथड्सने आपण करोजन एखाद्या मेटलचं कशा पद्धतीने प्रिव्हेंट करणार. बरोबर आहे, कारण की आयर्नच्या बाबतीत तुम्हाला म्हटलं मी की दरवर्षी आपल्याला एव्हरी इयर यू हॅव टू रिप्लेस द 25% ऑफ द टोटल आयर्न प्रेझेंट और टोटल आयर्न युटिलाइज. जेवढे आयर्न तुम्ही युटिलाइज केलं असेल, कन्स्ट्रक्शनमध्ये असेल की इतर मशिनरीजमध्ये असेल, त्यातलं 25% आयर्न तुम्हाला दरवर्षी रिप्लेस करावं लागतं, डिस्कार्ड करावं लागतं. 25% आयर्न तुम्हाला फेकून द्यावं लागतं. म्हणजे तेवढ्या 25% आयर्न तुम्हाला नवीन तयार करावं लागणार आहे मित्रांनो. त्याचा इकॉनॉमिकली इफेक्ट आपल्या कंट्रीच्या इकॉनॉमीवर होणार आहे. म्हणून ते करोजन प्रिव्हेंट करणं जे आहे ते फार गरजेचं आहे. मिलियन्स ऑफ टन्स ऑफ आयर्न यू हॅव टू रिप्लेस एव्हरी इयर. मग याचं प्रिव्हेन्शन कसं करणार, जसे आपण 4 वेगवेगळ्या मेटल्स बघितले आहेत, ह्या प्रत्येक मेटलचं करोजन आपल्याला प्रिव्हेंट करायचं आहे. रस्टिंग ऑफ आयर्न आपल्याला होऊ द्यायचं नसेल, पॅटिनेशन ऑफ द कॉपर आपल्याला होऊ द्यायचं नसेल, ब्लॅकिश लेअर जो तयार होतो एजीवर सिल्वरचा तो आपल्याला प्रिव्हेंट करायचा आहे. तर कुठल्या मेथड्स तुम्ही या ठिकाणी युटिलाइज करणार ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. दरफॉर हिअर द व्हेरी फर्स्ट मेथड काल तुम्हाला म्हटलं होतं मी, त्या पद्धतीने पहिली जी मेथड आहे that one is the galvanization. First method is your galvanization of कोणत्या मेटलसाठी यूज करणार, पर्टिक्युलरली आयर्न. गॅल्वनायझेशन ऑफ आयर्न, गॅल्वनायझिंग अशी टर्म तुमच्या पुस्तकात दिलेली आहे. मग गॅल्वनायझेशन ऑफ आयर्न किंवा गॅल्वनायझिंग म्हणजे नेमकं काय, तर पर्टिक्युलरली गॅल्वनायझेशन हे आपण आयर्नसाठी यूज करतो. तुम्हाला काल म्हटलं होतं मी की समजा लोखंडी पत्रा जर तुम्ही मार्केटमधून आणला असेल किंवा नेल जर तुम्ही मार्केटमधून आणले असेल खिडे, तर ते थोडेसे शाईन करताना तुम्हाला दिसतात आणि मग काही दिवसानंतर त्याची शायनिंग जी असेल ती कमी झालेली असेल, तर तो पत्रा असतो तो शायनिंग का करतो रे, तर त्याच्यावर एक लेअर दिलेला असतो दुसऱ्या मेटलचा की जेणेकरून जेव्हा ॲटमॉस्फेरिक एअर, ऑक्सिजन, मॉइश्चर जे काय असेल जेव्हा ते त्याच्यावर अटॅक करेल तेव्हा वरचा लेअर जो असेल त्याच्यावर तो अटॅक होईल आणि मधला जो आयर्न असेल तो मात्र प्रोटेक्ट केला जाईल.
बरोबर. ती जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला म्हणतो आपण गॅल्वनायझेशन. मग नेमकं कुठला मेटल या ठिकाणी यूज केला जातो? सिम्पली दिस प्रोसेस, in this process a layer of zinc, the process in which the layer of zinc is placed over the iron surface, आयर्नच्या सरफेसवर झिंकचा लेअर दिला जातो, त्याचं प्लेटिंग त्या ठिकाणी केलं जातं. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज दी गॅल्वनायझेशन. लक्षात आलं? मग सिम्पली द प्रोसेस इन विच दी लेअर ऑफ झिंक इज अप्लाइड ओव्हर द लेअर ऑफ आयर्न किंवा स्टील म्हटलं तरी पण चालेल. दॅट प्रोसेस इज नथिंग बट युअर गॅल्वनायझेशन. मग याच्यामुळे काय होणार आहे? झिंक जो आहे वरचा लेअर कशाचा असेल? आता झिंक जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, जास्त रिॲक्टिव्ह आहे, तो अगोदर रिॲक्ट होतो आणि मधल्या आयर्नला तो प्रोटेक्ट करतो. जसं तुम्हाला काल म्हटलं तुम्ही, थंडीपासून जर आपल्याला आपलं प्रोटेक्शन करायचं असेल तर आपण स्वेटर या ठिकाणी घालतो. म्हणजेच आपलं प्रोटेक्शन करण्यासाठी स्वेटर हे सॅक्रिफिशियल मटेरियल आपण वापरतो. स्वेटर स्वतः सॅक्रिफाईस करतो. तसं या ठिकाणी झिंक लेअर जो असेल वरचा ह्या गॅल्वनायझेशनमधला, तो स्वतः सॅक्रिफाईस करेल, स्वतः त्या ॲटमॉस्फेरिक एअरला फेस करेल, मॉइश्चरला फेस करेल, पण मधला जो आयर्न असेल त्याला मात्र तो सेफ ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. मग थोडक्यात ही जी प्रोसेस ही कशा पद्धतीने केली जाते, ॲक्च्युली प्रोसेस कशा पद्धतीने केली जाते याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाणार नाही. कुठल्या मेटलचा लेअर चढवला जातो याच्यावर तुम्हाला क्वेश्चन असेल. डेफिनेशन तुम्हाला विचारले जाऊ शकते, पण हाऊ इट इज कॅरिड आउट असं मात्र तुम्हाला विचारलं जाणार नाही. तुमच्या पुस्तकात त्या स्टेप्स दिलेल्या आहेत, पण त्याच्यावर मात्र क्वेश्चन तुम्हाला विचारलं जाणार नाही. तर ज्या आयर्नचं तुम्हाला गॅल्वनायझेशन करायचं असेल, सपोज दॅट दिस वन इज युअर आयर्न बार, असा एखादा आयर्न बार तुम्हाला दिलेला आहे आणि ह्या आयर्न बारचं आपल्याला गॅल्वनायझेशन करायचं आहे. म्हणजे याला तुम्हाला ॲटमॉस्फेरिक कंडिशन्सला एक्सपोज करायचं आहे, पण त्याचं मात्र तुम्हाला रस्टिंग होऊ द्यायचं नसेल तर ते रस्टिंग प्रिव्हेंट करण्यासाठी याचं गॅल्वनायझेशन कसं करणार? तर ह्या गॅल्वनायझेशनमध्ये सर्वात अगोदर याला कॉस्टिक सोडा जो असेल, कॉस्टिक सोल्युशन कुठलंही घेतलं तरी चालेल, तर त्या कॉस्टिक सोल्युशनने याचं क्लिनिंग आपल्याला करावं लागेल. त्याला म्हणतो आपण कॉस्टिक क्लिनिंग. कॉस्टिक म्हणजे काय रे? NaOH, कॉस्टिक सोडा त्याला म्हणणार. NaOHचं सोल्युशन त्याच्यामध्ये त्याला डीप करायचं, त्याला झालं कॉस्टिक क्लिनिंग. त्याच्यामधलं इम्प्युरिटीज मटेरियल जे असेल ते सोडियम हायड्रॉक्साईड NaOH सोबत रिॲक्ट होईल आणि ते बाहेर पडेल. मग कॉस्टिक क्लिनिंग झाल्यानंतर, ह्या कॉस्टिक क्लिनिंग नंतर त्याला आपल्याला रिन्स करायचं आहे. रिन्स म्हणजे काय? रिन्झिंग. रिन्स म्हणजे त्याला काय धुवून टाकणे, पाणी त्याच्यावर टाकणे, म्हणजे जेणेकरून ते कॉस्टिक पण त्याच्यावरून जे लागलेलं असेल ते पूर्ण निघून जाईल. त्याला आपण रिन्झिंग म्हणतो. त्याच्यानंतर कॉस्टिक क्लिनिंग झाल्यानंतर सेकंड प्रोसेसमध्ये जर आपण पिकलिंग करत असतो, पिकलिंग किंवा पिकलिंग क्लिनिंग असं म्हटलं तरी पण चालेल. मग पिकलिंग म्हणजे काय? तर जसं इथं कॉस्टिकने त्याचं क्लिनिंग केलं तसं या ठिकाणी पिकलिंग म्हणजे इट इज नथिंग बट युअर ॲसिड वॉश. एखादा ॲसिडने त्याचा सरफेस जो असेल तो वॉश करायचा. ॲसिडमध्ये त्याला डायरेक्ट डीप केलं तरी पण चालेल, ॲसिडने त्याला वॉश करायचं. मग परत ॲसिड वॉश दिल्यानंतर परत त्याला रिन्स आपल्याला करावं लागेल, परत त्याला धुवून टाकावं लागेल, पाण्याने त्याला वॉश करावं लागेल. म्हणजे एक स्टेप आहेत. कॉस्टिक सोडाने त्याला हे केलं, परत रिन्स केलं, ॲसिड वॉश केलं, परत त्याला रिन्स केलं, बरोबर आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं नेमकं? तर त्याला तुम्हाला फ्लक्स सोल्युशनमध्ये डीप करायचं आहे. तिसऱ्या स्टेपमध्ये काय होणार आहे? फ्लक्स सोल्युशनमध्ये त्याला डीप करायचं आहे. फ्लक्स सोल्युशन याच्यामध्ये असेल तुमचं सोल्युशन ऑफ झिंक अँड अमोनियम क्लोराईड NH4Cl, याला आपण फ्लक्स असं म्हणतो. याच्यामध्ये त्याला डीप करायचं आहे जेणेकरून काही ऑक्साईड लेअर वगैरे तो जो तयार झाला असेल तो पूर्ण त्याच्या सरफेसमधून पूर्ण निघून जाईल. म्हणजे ह्या तिघं स्टेपमध्ये याचा सरफेस फक्त क्लीन आपल्याला 100% क्लीन त्याला करायचं आहे. मग क्लीन झाल्यानंतर
इथपर्यंत तो क्लीन झाल्यानंतर त्याला तुम्हाला ड्राय करायचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि पूर्ण 100% क्लीन आणि ड्राईंग त्याचं झालं की मग मात्र तुम्हाला त्याला झिंक बाथमध्ये डीप करायचं आहे. आता झिंक बाथ म्हणजे काय रे, तर झिंक बाथ म्हणजे जसं तुमचा वॉटर बाथ असतो, एक व्हेसल त्याच्यात दिलेलं असेल आणि त्याच्यामध्ये मोल्टन झिंक असेल, असा झिंक जो मेल्ट झालेला आहे, मग त्या मोल्टन झिंकच्या व्हेसलमध्ये त्याला तुम्हाला डीप करायचं आहे, डीप करून ठेवायचं आहे. डीप करून ठेवल्यानंतर पूर्णपणे तो झिंकचा लेअर त्याच्यावर येईल आणि मग तो जो आयर्न बार असेल ज्याला तुम्हाला गॅल्व्हनाइज करायचं असेल त्याला त्या झिंक बाथमधून बाहेर काढायचं आहे आणि त्याला तुम्हाला कूल करायचं आहे, ड्राय करायचं आहे आणि शेवटी त्याला इन्व्हेस्टिगेट तुम्ही करायचं आहे. तुम्हाला असं जाणवेल की जो आयर्न बारचा सरफेस असेल, जे स्टील तुम्ही यूज केलं असेल त्याच्यावर पूर्ण लेअर झिंकचा तो आला असेल. तशा स्टेप्समध्ये आपण त्या आयर्नचं गॅल्व्हनायझेशन करणार. तर ह्या पद्धतीने आयर्न इज प्रोटेक्टेड फ्रॉम दी रस्टिंग. ह्या आयर्न आपण रस्टिंगपासून प्रोटेक्ट करू शकतो, त्याला प्रिव्हेंट करू शकतो, बरोबर. हे झालं तुमचं आयर्नचं प्रोटेक्शन. त्याच्यानंतर सेकंड आपल्याला बघायचं आहे, दॅट वन इज द टिनिंग. जसं गॅल्व्हनायझेशनमध्ये आपण काय केलं मित्रांनो, तर झिंकचा लेअर आपण दिलेला आहे, तसं ह्या ठिकाणी टिनिंगमध्ये काय असणार आहे. टिनिंग जनरली यूज फॉर दी कॉपर मेटल. जसं या ठिकाणी म्हटलं आहे आपण वरच्या याच्यामध्ये की इथं आपण आयर्न यूज केला आहे. गॅल्व्हनायझेशन कोणाचं केलं, आपण आयर्नचं केलं आहे. तसं टिनिंग ही जी प्रोसेस आहे फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ करोजन, दॅट वन इज फॉर पर्टिक्युलरली कॉपर. मग आपण काल म्हटलं होतं की कॉपर व्हेसल जे आहेत जास्त वेट जर ओपन ॲटमॉस्फिअरमध्ये ठेवले असेल, घरात जरी ठेवले असेल तर एक ग्रीनिश लेअर त्या ठिकाणी डेव्हलप होतो कॉपर कार्बोनेटचा. अँड दॅट ग्रीनिश लेअर इज अ पॉयझनस इन नेचर. तो ग्रीनिश लेअर जो असेल तो पॉयझनस असतो. मग असं जर व्हेसल तुम्ही घेतलं, कॉपरचं व्हेसल, तांब्याचं एखादं भांडं असेल ते ग्रीनिश झालं असेल, थोडंसं ग्रीनिश लेअर त्याच्यावर तुम्हाला दिसत असेल, अशा भांड्यामध्ये जर तुम्ही स्वयंपाक केला असेल, एखादी खाण्याचं वस्तू काहीतरी ठेवली असेल आणि मग ते जर आपण खाल्लं तर ते पॉयझनस होऊन जाणार. आणि तो ग्रीनिश लेअर पॉयझनस असतो. फूड पॉयझनिंग बऱ्याचदा म्हणतो आपण, ते याच्यामुळेच होत असतं मित्रांनो. तर तो ग्रीनिश लेअर पॉयझनस असतो. त्याच्यामध्ये समजा तुम्ही बटर मिल्क ठेवलं असेल, तुमच्या पुस्तकात म्हटलं आहे बटर मिल्क. बटर मिल्क म्हणजे काय, तो ताक असेल तर ते स्पॉईल होणार. तसं फूड मटेरियल जर ठेवलं ते स्पॉईल होईल. आणि असं पॉईल झालेलं फूड मटेरियल जर तुम्ही खाल्लं असेल दॅन इट इज विल व्हेरी हॅझार्डस ऑर फटल फॉर यू. फटल म्हणजे काय, आपण डायरेक्ट डेथ त्याची होऊ शकतो जास्त फूड पॉयझनिंग झालं असेल तर. मग तो ग्रीनिश लेअर जो असेल कॉपर व्हेसलवरचा, तो जर तुम्हाला काढून टाकायचा असेल आणि परत होऊ द्यायचं नसेल तर त्या कॉपर व्हेसलचं आपल्याला टिनिंग करावं लागतं. जसं आपण आयर्न बारचं गॅल्व्हनायझेशन केलं. थोडक्यात टिनिंग म्हणजेच काय, ॲप्लिकेशन ऑफ द लेअर ऑफ टीन दॅट इज एसाईन. हा जो कॉपर आहे मित्रांनो, ह्या कॉपरवर आपल्याला एसएन हा जो इलेमेंट आहे, ह्या एसएनचा, एसएन म्हणजे काय, टीन, एसएन, एसएन त्याचा सिम्बॉल आहे, त्याला आपण टीन असं म्हणत असतो. तर कॉपरवर टीनचा लेअर आपल्याला द्यायचा आहे. जसं इथं आयर्नवर आपण झिंकचा लेअर दिला, तसं टीनचा लेअर द्यायचा आहे. आणि तो जर लेअर दिला असेल तर त्याला म्हणणार तुम्ही टिनिंग. थोडक्यात आपल्या भाषेमध्ये म्हणतो आपण कलई करणे. कथिल, आपल्या भाषेमध्ये ह्या टीनला आपण काय म्हणतो, कथिल. कथिलचा एक लेअर त्या व्हेसलवर दिला जातो. अगोदर त्या व्हेसलला ॲसिड वॉश केलं जातं जेणेकरून ते पूर्ण लेअर जो असेल ग्रीन लेअर तो काढला जातो, त्याला क्लिनिंग केलं जाईल. आणि क्लीन झाल्यानंतर मग तो कथिलचा लेअर जो असेल, टीनचा लेअर जो असेल तो फक्त आतून दिला जातो, बाहेरून दिला नाही तरी चालेल. कारण की फूड मटेरियल जे आहे ते आपण मध्येच ठेवत असतो, बाहेर ठेवत नाही. तर अशा पद्धतीने टिनिंग आपण त्या ठिकाणी करणार. आणि पर्टिक्युलरली इट इज यूज्ड फॉर विच इलेमेंट, दॅट इज कॉपर. कॉपरसाठी आपण या ठिकाणी ही जी प्रोसेस आहे टिनिंगची, ती यूज या ठिकाणी करणार फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ दी करोजन ऑफ कॉपर. त्याच्यानंतर तिसरी मेथड आपल्याला बघायची आहे. मग आता दुसरं कॉपर पण आपण प्रोटेक्ट केला बाय टिनिंग. तिसरी जी मेथड आहे विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज
काल ऑलरेडी बघा तुम्हाला 5ही मेथड जे आहेत मी सांगितले होत्या, त्यातली ही तिसरी मेथड आहे ॲनोडायझेशन. इन दिस मेथड, जसं आता वरच्या मेथडमध्ये आपण आयर्नला प्रोटेक्ट केलं, दुसऱ्या मेथडमध्ये आपण कॉपरला प्रोटेक्ट केलं. हिअर इन दिस मेथड यू कॅन प्रोटेक्ट दी मेटल्स लाईक ॲज ॲल्युमिनियम ॲज वेल ॲज कॉपर. ह्या दोघांना तुम्हाला प्रोटेक्ट करायचं आहे. म्हणजे इथं आपण ॲल्युमिनियमला प्रोटेक्ट करतोय. ॲल्युमिनियम जो आहे, काल म्हटलं होतं आपण की ॲल्युमिनियम ॲटमॉस्फेरिक एअरमध्ये जेव्हा तुम्ही त्याला एक्सपोज करणार तेव्हा तो ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होतो आणि त्याचं ऑक्साईड लेअर तयार होतो. तर या ठिकाणी ॲनोडायझेशन काय, ॲनोड हा शब्द आला आहे मित्रांनो. याच्या अगोदर आपण बघितलं आहे देर आर 2 टाईप्स ऑफ इलेक्ट्रोड्स. 2 वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रोड्स असतात. वन ऑफ द इलेक्ट्रोड इज युअर कॅथोड अँड सेकंड वन इज युअर ॲनोड. पॉझिटिव्ह टर्मिनलला जो कनेक्ट केलेला असतो तुमचा तो ॲनोड असतो आणि निगेटिव्ह टर्मिनलला जो कनेक्ट केलेला असतो तो असतो तुमचा कॅथोड. मग ॲनोडायझेशन काय असेल, व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा व्यवस्थित. ज्या मेटलला तुम्हाला प्रोटेक्ट करायचं आहे, द मेटल विच इज टू बी प्रोटेक्टेड फ्रॉम द करोजन, दॅट वन बिहेव ॲज अ ॲनोड इन दिस मेथड. ज्या मेटलला तुम्हाला प्रोटेक्ट करायचं तो मेटल ॲज अ ॲनोड म्हणून या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. जे व्हेसल तुम्हाला प्रोटेक्ट करायचं आहे, एखादं ॲल्युमिनियमचं व्हेसल असेल, एखादं कॉपरचं व्हेसल असेल, तर ते कॉपर व्हेसल ॲल्युमिनियम व्हेसल ॲज अ ॲनोड म्हणून काम करेल. 2 इलेक्ट्रोडपैकी एक इलेक्ट्रोड ते व्हेसल असेल, ते ॲनोड असेल आणि दुसरा मग त्याच्यासोबत कॅथोड असणार आहे. मग या ठिकाणी काय होणार आहे, तर बघा एक सिम्पल एक डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन तुम्हाला सांगतोय. समजा या ठिकाणी अशा पद्धतीने एखादं डिव्हाइस आपण यूज केलं, त्याच्यामध्ये एक कॅथोड असतो एक ॲनोड असतो. समजा दिस वन इज युअर कॅथोड आणि इथं मात्र आपण ॲनोड जो आहे, जो व्हेसल तुम्हाला प्रोटेक्ट करायचा आहे तो व्हेसल या ठिकाणी आपण घेतला आहे. कुठला तरी व्हेसल जो ॲल्युमिनियमचा असेल किंवा कॉपरचा असणार आहे, बरोबर आहे. ज्याला तुम्हाला प्रोटेक्ट करायचं आहे करोजनपासून, तो ॲज अ ॲनोड म्हणून बिहेव करेल आणि दोघांना आपण ह्या पद्धतीने कनेक्ट करणार. दिस वन इज युअर ॲनोड, बरोबर आहे, दिस इज युअर ॲनोड अँड दिस वन इज युअर कॅथोड. मग जेव्हा रिॲक्शन होईल मित्रांनो, ह्या डिव्हाइसमध्ये जेव्हा रिॲक्शन होईल, तुम्हाला माहिती आहे याच्या अगोदर भरपूर वेळेस सांगितलं मी की प्रोसेस जी आपण इलेक्ट्रॉलिसिस म्हणत असतो, तर ह्या प्रोसेसमध्ये जेव्हा तुम्ही 2 इलेक्ट्रोड्स यूज करणार ॲनोड आणि कॅथोड, तर ॲनोडवर नेहमी ऑक्सिडेशन होणार. म्हणजे या ठिकाणी हे जे व्हेसल आहे, एकतर ते ॲल्युमिनियमचं असेल किंवा कॉपरचं असेल, तर ह्या ॲल्युमिनियमच्या सरफेसवर किंवा कॉपरच्या सरफेसवर कुठली प्रोसेस होणार रे, तर ॲनोड जर असेल मित्रांनो तो डेफिनेटली ऑक्सिडेशन ही प्रोसेस होणार. म्हणजेच थोडक्यात काय, तर ह्या ॲल्युमिनियमचं आणि कॉपरचं काय होतं आहे, ऑक्सिडेशन या ठिकाणी होतं आहे. आणि मग समजा ह्या ॲल्युमिनियमचं ऑक्सिडेशन जर झालं तर काय होणार आहे, तर ॲल्युमिनियम अंडरगोज ऑक्सिडेशन अँड देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ऑक्साईड ऑफ ॲल्युमिनियम Al2O3. Al2O3 असा ऑक्साईड तयार होईल, कॉपरचा पण ऑक्साईड तयार होईल. आणि मग काय होतं बघा, हा जो Al2O3 तयार झाला आहे त्याचा लेअर या ठिकाणी ह्या व्हेसलवर येणार. ह्या व्हेसलवर तो लेअर येईल बघा ह्या पद्धतीने. काही इथंच ऑक्सिडेशन होतं आहे, असा लेअर त्याच्यावर येतो. मधलं व्हेसल ॲज इट इज राहणार, फक्त वरचा जो लेअर आहे तो एक नवीन लेअर येतो. याच्यातला ॲल्युमिनियम आणि ऑक्सिजन एकत्र आल्यानंतर वरचा सरफेसचा ॲल्युमिनियम फक्त रिॲक्ट झाला आणि ऑक्साईड लेअर तयार झाला. मग याच्यानंतर हे व्हेसल तुम्ही ओपन ॲटमॉस्फिअरमध्ये जर ठेवलं, तर ओपन ॲटमॉस्फिअर ठेवल्यानंतर त्याच्यावर हा जो लेअर आलेला आहे Al2O3चा, दॅट वन इज व्हेरी स्ट्रॉंग. हा जो लेअर आहे हा खूप स्ट्रॉंग असतो मित्रांनो. तो ॲटमॉस्फेरिक एअर किती पण त्याच्यावर अटॅक झाले तरीसुद्धा त्याचा काही फरक त्याच्यावर पडत नाही. इतका स्ट्रॉंग लेअर तो येऊन जातो. आणि स्ट्रॉंग लेअर आल्यामुळे मधला जो व्हेसल असेल, मधला जो ॲल्युमिनियम असेल, कॉपर असेल, त्याचं प्रोटेक्शन या ठिकाणी सहज होऊ शकतं. हे कशामुळे झालं, तर ज्या व्हेसलला तुम्हाला प्रोटेक्ट करायचं आहे, ज्या मेटलला तुम्हाला प्रोटेक्ट करायचं, तो मेटल स्वतःच ॲनोड आहे, ॲनोड म्हणून बिहेव करतो, त्याला आपण ॲनोड म्हणून बिहेव करायला लावलं आहे.
म्हणून ह्या प्रोसेसला नाव दिलं आपण ॲनोडायझेशन. आणि ह्या ॲनोडायझेशनचा यूज करून आपण ॲल्युमिनियम आणि कॉपर हे दोघं जे मेटल्स आहेत ह्या दोघं मेटल्सला आपण प्रोटेक्ट करू शकतो. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रोसेसेस आपण या ठिकाणी यूज करणार. मग याच्यापैकी अजून एक महत्त्वाची मेथड आपल्याला बघायची आहे मित्रांनो. फोर्थ मेथड आहे. दॅट वन इज दी इलेक्ट्रोप्लेटिंग. आय थिंक तुम्हाला याच्या अगोदर केव्हा तरी गेलेलं असेल इलेक्ट्रोप्लेटिंग 8वी 9वीला, किंवा तुम्ही बघितलं असेल, अनुभवलं असेल, माहिती असेल तुम्हाला. जसं आपण याच्यात म्हटलं गॅल्व्हनायझेशनमध्ये काय केलं आपण, एका मेटलचा लेअर जो आहे तो दुसऱ्या मेटलच्या सरफेसवर या ठिकाणी अप्लाय केला आहे. टिनिंगमध्ये पण तेच केलं आपण. एसएन जो आहे, टीन जो आहे, त्याचा लेअर त्या ठिकाणी दिला आहे. इथं पण आपल्याला तेच करायचं आहे. हिअर दॅर इज अ application of one of the layer on the surface of another metal. एखाद्या मेटलच्या सरफेसवर दुसरा मेटल जो आहे तो या ठिकाणी ठेवायचा, आपल्याला अप्लाय करायचा आहे. बट हिअर बाय द प्रोसेस ऑफ इलेक्ट्रोलायसिस. प्रोसेस ऑफ इलेक्ट्रोलिसिस. आता इलेक्ट्रोलिसिस काय, याच्या अगोदर आपण भरपूर वेळेस बघितलेलं आहे. मग इथं काय होणार बघा, लेस रिॲक्टिव्ह मेटल जो असेल इट इज कोटेड ऑन अ मोर रिॲक्टिव्ह मेटल. आता लेस रिॲक्टिव्ह मेटल्स तुम्हाला सर्वांना माहिती आहेत. कोणते कोणते आहेत रे? सिल्वर प्लेटेड स्पून्स तुम्हाला माहिती आहेत. याच्या अगोदर तुम्ही बघितलं आहे. चांदीचा चमचा असं ऐकलं असेल तुम्ही कदाचित. चांदीचे भांडे तुम्ही ऐकले असतील, बरोबर आहे. तर प्युअर चांदी त्या ठिकाणी नसते मित्रांनो. तर मध्ये वेगळा मेटल असतो, त्याच्यावर कोटिंग केलेलं असतं, बरोबर. सिल्वर कोटेड स्पून्स घरी विचारू शकतात. तर मध्ये वेगळा मेटल असतो, त्याच्यावर फक्त कोटिंग जे असतं ते सिल्वरचं केलेलं असतं. म्हणजे सिल्वरचा यूज या ठिकाणी कोटिंगसाठी आपण करतो. किंवा 1 ग्रॅम सोन्याचे दागिने तुमच्या घरच्यांना विचारा, खूप सारे दागिने 1 ग्रॅममध्ये येतात. पण ॲक्च्युली ते 1 ग्रॅम सोन्याचे दागिने काय असतात, तर मध्ये वेगळा मेटल असतो, त्याच्यावर फक्त सोन्याचं पॉलिश केलेली असते किंवा सोन्याची कोटिंग केलेली असते. कोणत्या प्रोसेसने रे, तर इलेक्ट्रोप्लेटिंगने. म्हणजे मधला जो मेटल असतो त्या मधल्या मेटलला आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे. तो मोर रिॲक्टिव्ह आहे आणि वरून त्याच्यावर लेअर तुम्हाला द्यायचा आहे. कोणाचा? सिल्वरचा लेअर द्यायचा आहे. इलेक्ट्रोलिसिस करताना तुम्हाला एक तर सिल्वरचा लेअर द्यावा लागेल किंवा एयू फॉर ऑरम दॅट इज गोल्डचा लेअर द्यावा लागेल. गोल्ड कोटेड ऑर्नामेंट्स तुम्हाला माहिती असतील, बघितले असतील, घरच्यांना विचारा. असे ऑर्नामेंट ज्याच्यावर गोल्डचं फक्त कोटिंग केलं आहे. मध्ये ॲक्च्युअल गोल्ड नाही, मध्ये वेगळाच मेटल आहे. बेंटेक्स ज्वेलरी तुम्हाला माहिती आहे. बेंटेक्स त्या पद्धतीने वरून फक्त शायनिंगसाठी काय त्याचं प्रोटेक्शन झालं पाहिजे, सोन्यासारखं दिसलं पाहिजे, खराब व्हायला नको म्हणून गोल्डचं कोटिंग केलं जातं. तर ह्या पद्धतीने पण हे कोटिंग करताना काय यूज केलं जातं? इलेक्ट्रोलिसिस. म्हणजे हीच मेथड परत या ठिकाणी यूज केली जाते. अँड दॅट वन इज अ इलेक्ट्रोप्लेटिंग. त्याच्यानंतर शेवटची मेथड जी आहे दॅट वन इज युअर फॉर्मेशन ऑफ अलॉय. फॉर्मेशन ऑफ अलॉय त्याला म्हणतो आपण अलॉईंग. आता अलॉईंग काय असणार आहे किंवा अलॉय काय असणार हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे अगोदर. अलॉय इज अ होमोजिनियस मिक्सचर. काय म्हटलंय बघा, खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे. इट इज दी होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 मेटल्स असं असलं तरी चालेल, किंवा ऑर 1 मेटल अँड अनादर नॉन मेटल असलं तरी पण चालेल. मेटल नॉन मेटल असलं तरी पण चालेल. स्टेनलेस स्टील तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामध्ये आयर्न आहे, कॉपर आहे, एक मेटल एक नॉन मेटल आहे, बरोबर आहे. ब्रांज तुम्हाला माहिती आहे, ब्रांजमध्ये दोघं मेटल्स असणार आहेत, बरोबर. तर असे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण ॲलॉयचे या ठिकाणी देऊ शकतो. मग ॲलॉय झाल्यानंतर काय होणार रे, तर दॅट मेटल इज प्रोटेक्टेड फ्रॉम दी करोजनपासून त्याला आपण प्रिव्हेंट करू शकतो. म्हणजे जसं तुम्हाला आता ब्रांजचं एक्झाम्पल दिलं मित्रांनो मी, तर ब्रांजमध्ये काय रे 90% कॉपर अँड 10% एसएन आहे. 90% कॉपर प्लस 10% एसएन. दिस वन इज युअर ब्रॉन्झ. ब्रॉन्झ मेटल तुम्हाला माहिती आहे सर्वांना. ब्रॉन्झ मेटल इज मेड ऑफ 90% कॉपर अँड 10% युअर एसएन टीन.
स्टेनलेस स्टीलचं एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं मी आता. स्टेनलेस स्टील, मग ह्या स्टेनलेस स्टीलमध्ये पण असंच, जसं म्हटलं तुम्हाला, एक तर दोन मेटल्स किंवा मेटल नॉन मेटल्स दोनच असले पाहिजे असं काही नाही, दोनापेक्षा जास्त असले तरी पण आपण त्या ठिकाणी ते घेऊ शकतो. मग स्टेनलेस स्टीलमध्ये काय 74% तुमचं आयर्न आहे. स्टील म्हटल्यानंतर प्रश्न नाही आहे. मग बाकीचं रिमेनिंग काय असणार आहे मित्रांनो, तर 74% तुमचं Fe आहे, 18% क्रोमियम आहे, 18% क्रोमियम Cr, आणि उरलेलं तुम्हाला म्हटलं मी याच्यामध्ये नॉन मेटल पण असतो, तर तो 8% जो आहे तो तुमचा कार्बन त्या ठिकाणी असणार आहे. बरोबर. तर हे ॲलॉय तयार केल्यामुळे इट प्रोटेक्ट्स दॅट मेटल फ्रॉम दी करोजन, कारण की वेगवेगळे इलेमेंट्स एकत्र आलेले आहेत, त्यांचे प्रॉपर्टीज त्या ठिकाणी चेंज होतात, आणि प्रॉपर्टी चेंज झाल्यामुळे या ठिकाणी त्या मेटलचं करोजनपासून प्रिव्हेंशन आपण करू शकतो. असे वेगवेगळे ॲलॉयज जे आहेत ते आपण या ठिकाणी सांगू शकतो. जसं या ठिकाणी ब्रांज तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो, तसं ब्रास असा पण शब्द तुम्ही ऐकला असेल. दोघं डिफरंट आहेत मात्र, ब्रांज वेगळं आणि ब्रास वेगळं. पितळ ज्याला म्हणतो आपण आपल्या भाषेमध्ये, तुमच्या घरच्यांना विचारा, हे पितळ जे आहे त्याला आपण ब्रास असं म्हणतो मित्रांनो. आणि ह्या ब्रासमध्ये मग नेमकं कुठले कुठले मेटल आहेत, तर कॉपर आणि झिंक जे आहे, कॉपर आणि झिंक हे जर एकत्र केलं तर तुमचा ब्रास तयार होतो. पण ब्रॉन्झ 90% कॉपर आणि एसाईन जर असेल 10% तो ब्रॉन्झ मेटल वगैरे तुम्हाला माहिती आहे, सिल्वर मेटल, ब्रॉन्झ मेटल, गोल्ड मेटल. तर ह्या पद्धतीने वेगवेगळे मेटल्स जे आहेत ते एकत्र करून त्याचं होमोजिनियस मिक्सचर आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो. सिमिलरली ड्युरॅल्युमिनियम असं एक ॲलॉय आहे. ड्युरॅल्युमिन म्हणतो आपण, एवढं म्हटलं तरी चालेल त्याला, कारण की तुम्हाला म्हटलं आहे की वेगवेगळ्या ॲलॉयज जे आहेत त्याचे एक्झाम्पल्स तुम्हाला वेगळे व्हेरियस ॲलॉय इन डेली लाईफ. तर ब्रास तुम्हाला माहिती आहे, पण ड्युरॅल्युमिनियम आपण शक्यतो घरी वापरत नाही, कारण की ह्या ड्युरॅल्युमिनियममध्ये काय ॲल्युमिनियम, कॉपर, Mn आणि Mg. ॲल्युमिनियम आहे, कॉपर आहे, प्लस Mn आहे, प्लस Mg पण आहे. ॲल्युमिनियम, Cu फॉर कॉपर, Mn, मॅंगनीज, Mg, मॅग्नेशियम. अशा पद्धतीने 4 वेगवेगळे मेटल्स एकत्र करून हा ड्युरॅल्युमिनियम आपण तयार करू शकतो. बरोबर. बघा आता हे झालं वेगवेगळे एक्झाम्पल्स. एक महत्त्वाचं ॲलॉयचं एक्झाम्पल आहे, दॅट वन इज नथिंग बट युअर अमलगम. या ठिकाणी लिहितोय मी ते. आता हा जो अमलगम शब्द मित्रांनो, हा केव्हा वापरणार तुम्ही, जर दोन मेटल्सची ॲलॉय असेल आणि त्या दोन मेटलपैकी वन ऑफ द मेटल इज युअर मर्क्युरी असेल, तर त्या ॲलॉयला म्हणणार तुम्ही अमलगम. अमलगम हा शब्द आला तर डेफिनेटली एक असेल तुमचा त्या कॉम्बिनेशनमध्ये, एक डेफिनेटली काय असला पाहिजे, मर्क्युरी असला पाहिजे. एक मर्क्युरी असेल तरच त्याला अमलगम म्हणायचं. जसं फॉर एक्झाम्पल NaHg, याचं नाव काय देणार, Hg आला म्हणजे अमलगम तर आहेच, पण इकडे काय रे, सोडियम आहे म्हणून सोडियम अमलगम. किंवा ZnHg असेल तर झिंक अमलगम. AgHg पण असू शकतो, सिल्वर अमलगम. किंवा तुमचं AuHg पण असू शकतो मित्रांनो. AuHg म्हणजे काय, AU म्हणजे गोल्ड, गोल्ड अमलगम. तर ह्या पद्धतीने हा तुमचा झिंक अमलगम आहे. तर ह्या पद्धतीने अमलगम हा शब्द आला म्हणजे डेफिनेटली वन ऑफ द मेटल इन द मिक्सचर इज युअर मर्क्युरी. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या ॲलॉयज जे आहेत, वेगवेगळ्या ॲलॉयज, मिंटिंग ऑफ कॉईन्स तुमचं एक्झाम्पल दिलं आहे, वेल नोन एक्झाम्पल फॉर युअर ॲलॉईंग. तर ह्या पद्धतीने वेगवेगळ्या ॲलॉयजचं यूज करून आपण त्या मेटलला प्रोटेक्ट त्या ठिकाणी करू शकतो. तर ह्या 5 मेथड्स आहेत. बाय युझिंग दिस 5 मेथड्स यू कॅन प्रोटेक्ट द मेटल फ्रॉम इट्स करोजन. 5 मेथड्स आपण इन डिटेल या ठिकाणी बघितलं आहेत. आणि या मेथडसोबतच तुमचं हे जे चॅप्टर आहे मित्रांनो ते या ठिकाणी संपलेलं आहे. जवळपास हे 12th लेक्चर आपण ह्या चॅप्टरचं घेतो. प्रत्येक पार्ट इन डिटेल आपण बघितलेलं आहे. सर्व व्हिडिओज जे आहेत 1st to 12
पहिल्यापासून शेवटपर्यंत सर्व व्हिडिओज व्यवस्थित रिपीटेडली बघा, स्वतः नोट्स तयार करण्याचा प्रयत्न केला. कुठल्याही टॉपिकमध्ये कुठलीही डिफिकल्टी असेल तर पर्सनली तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी विचारू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आज आपण थांबणार आहेत. इट्स माय हंबल रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू, प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ. थँक्यू. बाय.